म्हणजे 2 चित्र आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे इथे? किती चित्र आहे? 2 चित्र आहे. आता पहा, आता किती दिसत आहे चित्र? आता 2 दिसत आहे का? एकच दिसत आहे. आता किती दिसत आहे? एकच चित्र दिसत आहे. 2 चित्र एक कसे झाले? 2 चित्र एक कसे झाले? 2 आहे ना चित्र. आता किती दिसत आहे? एकच दिसून राहिलं. एकच त्या घोड्यावरच ते पट्टे आले ना पट्टे. तर हे आहे दृष्टी सातत्य. हा कशाचा परिणाम आहे? 10व्या वर्गात आहे. पॉइंट 10व्या वर्गात आहे बेटा. पर्सिस्टन्स ऑफ विजन. म्हणजे आपल्या समोर एखादी प्रतिमा राहिली एखाद्या वस्तूची, तिला 1/16 सेकंद राहते. किती राहते? 1/16 सेकंद. मी वारंवार बदलवतो आहे ना. म्हणून मी बदलवतो ना. मी गोल गोल फिरत. हो बरोबर आहे. मी काय करत आहो? वारंवार बदलवतो. म्हणजे 1/16 सेकंद मी ठेवतच नाही तुमच्या डोळ्यासमोर. ठेवतो का? म्हणजे सेकंदाचा 16वा भाग सुद्धा मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवत नाही. मी वारंवार बदलून राहिली होती प्रतिमा. त्याच्यामुळे त्या 2 प्रतिमा काय झाल्या बेटा? एक दिसून राहिल्या. म्हणजे तुम्हाला एकच वाटत आहे. समजलं? आता मी असं ठेवलं म्हणजे 1 सेकंदात 16 भाग ठेवला आहे तुमच्या समोर, तर तुम्हाला 2 दिसल. ही एक आणि ही एक. परंतु मी प्रतिमेची पोझिशन जी आहे वारंवार बदलवत आहे ना. बदलवत इथे मात्र आता काय होणार? बदलवल्यामुळे 2 ची एकच प्रतिमा झाली. हिला पर्सिस्टन्स ऑफ विजन म्हणजे दृष्टी सातत्य काय म्हणतो आपल्याला. ठीक आहे. त्याच्यासोबत घरी त्यानंतर हा बघा, मागे तुम्ही पाहिला असेल, पाहिला का नाही? हा आहे स्ट्रॉ पासून बनवलेला प्रयोग आहे. याला पहा. मी आता काय म्हणला? हा डीएनए. काय म्हणला? हा डीएनए म्हणला. डीएनए अशा प्रकारे डीएनए आपण सांगू शकतो आपण तुम्हाला, नाही का? जे डीएनए कशापासून बनलेला आहे? द्विसर्पिल आकाराचा रेणू आहे. 3 म्हणजे नत्र रेणू, फॉस्फेट रेणू आणि शर्करा रेणू पासून बनलेला आहे. आपण डीएनए ची माहिती आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्यानंतर पहा, आता आपल्याला की एका कणाला एनर्जी दिली, ऊर्जा दिली, तर तिचं ऊर्जेचं रूपांतरण कसं होते? दुसऱ्या कणाला कशी ऊर्जा मिळते ते पहा. मी फक्त एका स्ट्रॉला एनर्जी देत आहो, तर ती सगळ्यांनाच हलवत आहे. बघा बरं, मी एकीलाच हलवत आहो फक्त, म्हणजे एकीला ऊर्जा देऊन राहिली, पण बाकी सगळ्यांना ती हलवून राहिली. बा आहे ना. वेव्स तयार झाले असे. हे ट्रान्सवर्स वेव्स आहे, अवतरंग. ठीक आहे. ट्रान्सवर्स वेव्ह. बघा, मी एकीला, मी सगळ्यांना हलवत आहो का? आणि हे तर दूर दूर आहे रे. दूर आहे ना स्ट्रॉ. काही लागू नाही का? नाही. पण मी एकीला देतो तर सगळ्याच हलवून राहिल्या. एकीला एनर्जी देतो सगळेच हलवून राहिले आहे ना. तर हे काय? ऊर्जेचं रूपांतरण. एकाला ऊर्जा मिळाली तर तो दुसऱ्याला देतो, तिसऱ्याला देतो, चौथ्याला देतो. याला ऊर्जा रूपांतरणाचा प्रयोग म्हणतो आपण. समजलं? एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. हाऊ एनर्जी इज ट्रान्सफॉर्म फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. समजलं बेटा? दॅट इज द एनर्जी कन्झर्वेशन लॉ ऑल्सो. कन्झर्वेशन लॉ, ऊर्जा अक्षयतेचा नियम पण आपण याद्वारे सिद्ध करू शकतो. 9व्या वर्गात आहे. बघा, एकाला हलवलं सगळे हलतं. तू तिकडे हलव बेटा. तयार कर आहे ना सगळे ना. हलव अजून. तर अशा व्यक्तीने मोठ्याने हलवलेले आहे. पुन्हा म्हणजे मोठा एनर्जी मिळाली एका पार्टिकलला, नाही का? तर अशा पद्धतीने हा एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन आहे. मग अशी कॅलिडोस्कोप दाखवला होता तुम्हाला. आता हा आहे पेरिस्कोप. पेरिस्कोप परिदर्शी कुठे असते बेटा? पाणबुडीमध्ये. कुठे असते ही? पाणबुडीमध्ये असते. कुठून पाहायचं? पहा, हिचं स्ट्रक्चर पहा कसं आहे. हा खोका, कोणताही खोका आपण घेऊ शकतो, तुम्ही घरी बनवू शकता असं. ठीक आहे. असा खोका घ्यायचा, इथे एक आरसा लावायचा 45 डिग्री सेल्सिअस मध्ये, अंश सेल्सिअस, आणि इथे एक आरसा लावायचा. प्लेन मिरर. कोणता मिरर? प्लेन. सपाट आरसा लावायचा. कोणता आरसा लावायचा? सपाट आरसा. दिसला? आणि हे आता अशा प्रकारे पाहायचं. बघा, इथून जर तुम्ही वस्तू पाहाल, इथून पाहायचं बेटा खालच्या याच्यातून. जसं मी कुणाला पाहतो, मी ऋतिकला पाहतो, मग मी इथून पाहतो, मला इथून दिसत आहे. बरं लक्षात घ्या. समजत आहे का? मी या आरशातून पाहतो ऋतिकला, तर मला या आरशातून तो दिसून राहिला. समजलं? तर हा कुठे वापरता बेटा? परिदर्शी पेरिस्कोप म्हणतो आपण याला. काय म्हणतो? पेरिस्कोप. कुठे वापरता? याला पाणबुडीमध्ये. कुठे वापरतात? पाणबुडी. सबमराईन माहितीये तुम्हाला, पाण्याच्या आतमध्ये राहते, पाण्याच्या वरती असं लावते, म्हणजे इथून ते त्या पाणबुडीमध्ये जे बसलेले लोक आहेत इथून पाहतात आणि त्यांना बाहेरच्या पृष्ठभागाचं इथून सर्व दिसते. समजलं का? पाणबुडीमध्ये याचा उपयोग होतो. परावर्तित प्रकाशाचं परावर्तन. रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड रेज.
असं हा 8व्या वर्गात आहे बेटा, आपल्याला 16व्या धड्यातच आहे 8व्या वर्गात. परावर्तित प्रकाशाचं परावर्तन. पेरिस्कोप हा इन्स्ट्रुमेंट कोणता आहे? पेरिस्कोप म्हणजेच परिदर्शी, म्हणजे परिदर्शी. पहा इथून पहा ना, पहा इथून तर ऍक्च्युली आरसा आहे ना, हा तर पॅक आहे पूर्ण, मागून आहे का काही? पण इथून पाहिलं तुम्हाला, मी इथून ऋतिकला पाहतो, मला ऋतिक इथून म्हणजे दिसत आहे, समजलं का? या इथून आला आहे तो, हा इथून प्रकाशाचं परावर्तन झालं, याच्यावर पडला आणि इथून रेज मग पुन्हा याच्यावर पडून माझ्या डोळ्यात गेले, समजलं का? अशा प्रकारे म्हणजे परावर्तित प्रकाशाचं परावर्तन तुम्ही पाहू शकता. तुम्हाला पाहू शकते बेटा, पहा बरं, तू पकड नाही आला, हा दिसत आहे का? मी दिसत आहे, तिथून तर पॅक आहे, पण ती तिथून पाहून राहिली मला आणि तिला दिसून राहिली, समजलं का? तर अशा प्रकारे हा कुठे वापरला जाते? पाणबुडीमध्ये, सबमराईन मध्ये, बंकर्स मध्ये. अजून कुठे? ए मुलांना शांत. बंकर्स, बंकर्स म्हणजे काय? जे जमिनीखाली, आता युक्रेन मध्ये वगैरे बंकर्स बनवले होते नाही का, त्यांनी रशियाने त्यांच्यावर हमला केला होता, तर त्यांनी काय केलं? जमिनीच्या खाली बंकर्स बनवले. आणि बंकर्स म्हणजे जमिनीच्या खालून वरती जर पृष्ठभागावर पाहायचं असेल तर या पेरिस्कोपचा उपयोग करतात, पाणबुडीमध्ये आणि बंकर्स मध्ये. कुठे? पाणबुडी आणि बंकर. त्यानंतर हे 10व्या वर्गाचं आहे, आपण याला दुर्बीण म्हणू शकतो थोडक्यात. बघा, एक पडद्याचं घेतलेला, आपण खोका घेतला, खोक्याला काय घेतला? एक पडदा लावलेला आहे. पडदा म्हणजे फक्त पॉलिथिन सारखी पिशवी लावली आहे आणि याला भिंग लावलेला आहे. कोणता भिंग आहे बेटा? हा, या भिंगाचं नाव आहे कोणतं बेटा? बहिर्वक्र. कोणता भिंग? कॉन्व्हेक्स लेन्स. आणि इथून जर आपल्याला ज्याची आपल्याला घ्यायचं असेल, इमेज घ्यायची असेल, मला आता त्या झाडाची घ्यायची आहे, तर झाडाची इमेज त्या झाडाबद्दल असं पाहायचं आणि ऍडजस्ट करायचं आणि तिथे क्लिअर इमेज जिथे मिळेल तिथं म्हणजे थांबून द्यायचं. ही मीटर पट्टी दिसत आहे तुम्हाला? या मीटर पट्टीने फोकल लेंथ काढायची असते, ती 9वी आणि 10वी मध्ये आहे, समज लेन्स 10वीला आहे. तर हा जो इन्स्ट्रुमेंट आहे हा फोकल लेंथ काढायचा आहे, नाभी अंतर मोजणे, तर हा 10वी मध्ये आहे. ठीक आहे, बसा बेटा, नंबर आलेला आहे आपल्या याच्यामध्ये विद्यालयामध्ये. हा, त्यानंतर पहा, एक याच्यात आपण धुवा जमा केला होता, भिंग आपण टाकणार आहोत इथे, बस ना बेटा. हा, हा भिंग आहे बघा, या भिंगाचं नाव आहे अंतर्वक्र भिंग, म्हणजे कॉन्केव्ह लेन्स, कॉन्केव्ह लेन्स. ठीक आहे. आणि हा भिंग आहे, याचं नाव आहे बहिर्वक्र भिंग. याचं नाव काय आहे? बहिर्वक्र. दिसत आहे तुम्हाला? डिफरन्स दिसून राहिला? हा फुगीर आहे, हा चपटा आहे मधात, समजलं? हा अंतर्वक्र भिंग, हा बहिर्वक्र. याला दोघाला जर मी याच्यात फसवलं, बघा हे स्टँड आहे आणि तो स्टँड मी तो लेझर लाईट आहे का? अरे धुवा गेला आपला. तर अशा पद्धतीने जर ठेवले आणि इथून आता मी काय करणार आहे, धुवा यासाठी जमा केला होता आपण की लाईटचा मार्ग दिसायला पाहिजे. तर कन्व्हर्जिंग लेन्स आहे हा, याच्यातून जर मी लाईट पाठवलं तर ते काय होणार बेटा? लाईट कन्व्हर्ज होणार, म्हणजे असे किरण जवळ येणार. ठीक आहे. आणि या भिंगातून पाठवलं तर ते दूर जाणार, दूर जाते, असे जाणार, असे. ठीक आहे. तर हा सुद्धा 10वीचा आहे. आता 10वीची मुलं इथे नाही आहे, तर हा बघा लाईटचा रे दिसत आहे, याला पाठवल्यानंतर तो सरळ कन्व्हर्ज होतो. असा समजा 2 पाठवले असते मी तर बरोबर ते 2 रेज नाही का असे